हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा आहे माझ्याकडे कुर्ता जो मी प्रेग्नेन्सीत घेतला होता. फिटिंग कुर्ता आहे आणि त्याची चैन जी होती ती लवकर खराब झाली, त्यामुळे याचा यूज तेवढा झाला नाही. तर चला याला आता अपसायकल करूया. तर यापासून मी बनवणार आहे शॉर्ट कुर्ती आणि त्यासाठी ह्या कुर्त्याचा जो खालचा पार्ट आहे त्याचा मी यूज करणार आहे. तर तो ओसवायला मी घेतला, बट इंटरलॉक केलेले असल्यामुळे त्याला मी कट करून घेते. आणि आता मी साईडला कट करून घेतला आणि त्यानंतर मला एवढा मोठा कापड जो आहे तो मला मिळालेला आहे. तर आता करूयात कटिंग. तर कटिंगसाठी नॉर्मल जे आपण कुर्त्याचं कटिंग करतो तसंच कटिंग करायचं आहे. आणि डिटेलमध्ये जर तुम्हाला मेजरमेंट सहित जर तुम्हाला हवं असेल तर नक्की मला तसं कमेंट्समध्ये सांगा. तर मी नक्की न्यू फॅब्रिक घेऊन अजून एकदा असा प्रकारचा कुर्ता बनवेल. तर साईडची कटिंग झाली आहे. आता नेक आणि जो फ्रंट नेक आहे तो घेणार आहे मी व्ही नेक. आणि व्ही नेकची कटिंग झाल्यावर आता बॅक साईड जी आहे ती कट करणार आहे. तर बॅक साईड ही डिझायनर टाईपमध्ये जी ट्रेंडिंगला चालू आहे, नॉट्स क्रिस क्रॉसमध्ये, कॉर्सेट स्टाईल्समध्ये, तर तशी मी घेणार आहे. तर त्यासाठीची कटिंग इथं करते आहे, पण ते करताना मात्र मी तर चुकली आहे, कारण वेस्टच्या इथंच मी ते कट करून घेतलं आहे. तिथं कट करायचं नव्हतं, अंडर बस्टच्या इथं कट करायचं होतं आणि इथं माझी ही चूक झाली आहे. पण माझ्याकडे बरंचसं कापड होतं, त्यामुळे दुसऱ्या कापडमध्ये मी ही बॅक साईड जी आहे त्याला परत रेडी करणार आहे. तर कॉर्सेट कुर्ती मी स्टिच करते आहे. तर त्यासाठी जी मी इथं कॉर्सेट स्टिचिंगची जी कटिंग आहे ती करून घेत आहे. तर नेक्स्ट जे कटिंग करते आहे मी नॉटसाठी जी लटकन दोरी आपण लावणार आहोत त्या दोरीची कटिंग करते आहे. आणि फॅब्रिक वाया घालवल्यामुळे मला हे असं छोट्या जे आहे ते जॉईंट करून घ्यावं लागतं आहे आणि मग ती माझी दोरी तयार होणार आहे. आणि जर आधीच मी व्यवस्थित कट केलं असतं तर मला एवढं करावं लागलं नसतं. तर आता करते आहे कुर्तीची स्टिचिंग. तर त्यासाठी अशा पद्धतीने हे नोट्स जे आहे ते पिनच्या साहाय्याने मी अटॅच करून घेते आहे. आणि वरून असं कापड स्टिच करून मी त्याला नीट सेक्युअर करून घेणार आहे.
तर अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्ट जो आहे कुर्तीचा तो तयार झालेला आहे. आणि असा या कुर्तीचा फ्रंट लुक जो आहे तो येणार आहे. तर आता ही बॅक साईड जी आहे तर ती रेडी करून घेत आहे. त्यासाठी हे लूप्स तयार केलेले आहेत आणि ते नीट अटॅच करून घेणार आहे. तर अशा पद्धतीनं बॅक नेक जो आहे तो तयार झालेला आहे. तर त्याला एक दाब टीप मी अजून टाकून घेणार आहे. तर दोघं साईड एकमेकांना आपण अटॅच करून घेणार आहोत. बॅक साईड फ्रंट साईड दोघं साईडला नीट स्टिचिंग करून घेणार आहे. आणि आता इंटरेस्टिंग आणि माझा फेवरेट असा टास्क म्हणजे ही दोरी जी आहे ती अशी छान क्रिस क्रॉस करत टाकली. तर मी ती छान अशी पद्धतीने टाकून घेत आहे. आणि अशा पद्धतीने सगळ्या ज्या आपल्या दोरी आहे लटकन दोरी नॉट्स ज्या आहेत त्या टाकून झाल्या आहेत. आणि आता मला इथं लक्षात आलं की मी इथं खाली इलॅस्टिक टाकायला हवी होती दाब टीप टाकण्याच्या अगोदरच. आणि ढँग हा आहे माझा कुर्तीचा फायनल लुक. आणि खूप 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 जास्त मला तो आवडला आहे. खूप प्रिटी आहे, खूप बोल्ड पण आहे. ओके, तर किती सेक्सी बोल्ड प्रिटी आणि देसी असा हा लुक आलेला आहे. मला तर खूप खूप जास्त आवडला आहे. तर बोल्ड आणि देसी लुक या कुर्तीचा येतोय. तर इंस्टाग्राम पिंटरेस्टला ट्रेंडिंगला असलेला ही शॉर्ट कुर्ती जी आहे कॉर्सेट स्टाईल कुर्ती जी आहे ती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, राम राम.